जागतिक अस्थिरतेचा मोठा फटका ग्लोबल साऊथ देशांना बसला असून अन्न, इंधन आणि खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन ग्लोबल साऊथ समोरची आव्हानं आणि त्यांना प्राधान्य देत चर्चा केली तरच ती अर्थपूर्ण आणि यशस्वी ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्राझीलच्या रिओ दी जानेरो इथं आयोजित G20 परिषदेच्या पहिल्या सत्रात ते काल बोलत होते. G20 शिखर परिषदेत उपासमारी आणि दारिद्र्याविरोधात जागतिक एकजूट या ब्राझीलच्या प्रस्तावाचं आम्ही स्वागत करतो, असं मोदी म्हणाले. नवी दिल्ली शिखर परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या अन्न सुरक्षा तत्वांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षात भारतात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. 80 कोटींपेक्षा अधिक लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे. 55 कोटी नागरिकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळत आहे. यात 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांचाही आता समावेश करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीच्या परिषदेत घेण्यात आलेले लोककेंद्री निर्णय याही परिषदेत केंद्रस्थानी आहेत, याबद्दल समाधान असल्याचं ते म्हणाले.